अरे बाळा, मला हात पाय लांब रे जरा. लांब हो की तुम्ही, तुम्हाला पाय लांब आहे ना वय. अरे माझं लांब आहे ना, सारखं नाही राहिलं आता. पहिल्यासारखं नाही राहिलं, पहिल्या नाही सारखं राहिलं नाही म्हणून म्हणून पार तुम्ही आमच्या पार मुळावर बसला तर. अरे मला जरा भूक लागल्यावानी झाली, पाय लांबे हो. सारखं उठव. भूक 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 करून करून तुम्ही पार ही झाला तर उठा. उठव हाताला. कामाच्या टायमाला सारखं तुम्हाला उठवायचं आणि बसायचं, त्यातच चाललं आमचं आयुष्य. अगं आय आय आय. पाय घ्या इकडे. अरे देवा. आमचं पार आयुष्य चाललं तुम्हाला उठून बसवण्यात आणि खायला देण्यात. अरे बाळा, काय कमवून ठेवलंय काय माहिती आमच्यासाठी. त्या बापाला काही काम नाही, गेला सोडून, ठेवलंय आमच्या मुळावर. ए मानसी, मानसी, काय हो, काय झालं? जेवाय दे यांना. चपात्याच करू राहिले, सकाळीच दिलं होतं यांना जेवायला. सारखंच गिळायला लागतं. सारखं गिळायला लागतं, सारखं गिळायला लागतं. दे एकदाच खाऊ दे बरं. सारखं डोक्याला कामाच्या टायमाला बसलं मोबाईल मध्ये की लगेच मला उठव आणि मला बसव, इथं बसाव का नको असं होतं ह्यांच्या जवळ. अहो किती देऊ जेवायला यांना? हा किती देऊ? सकाळीच दिलं होतं, परत दुपारी पण दिलं, आणि आता परत संध्याकाळची वेळ आली. पुरी तू सकाळी काय दिलं मला खायला? चहा आणि बिस्किट. हा, मग मग काय झालं? आता परत मला भूक लागली ना. अहो तुम्ही चहा आणि बिस्किट तरी खाल्लं, आम्ही अजून सकाळी धरणं ती पण खाल्लं नाही. हा मग माझी बायको मारायला लागली तुमचं करू करू, पार काम धंदन सगळं तुमचंच करते आल्यापासून. आम्हाला तर कुठं वेळ नाही, बसाय उठाय चान्स नाही. अहो सारखं तुम्हाला काय सांगू, 2 मिनिटं बसायला गेलं की नुसते खॉ खॉ करतात. खॉ खॉ, लगेच पाणी आण सुनबाई, हे आण ते आण, का सगळं हेच करायला मला आणलं इथं. काय करते बाबा, आता आलंय नशिबाला तेवढं भोगावं लागल. मग काय तर. हा, हे माझा हात थरथर कापत येते. आता मी उठायचो कसा? मला बाहेर लगवीला जायचे. अहो लगवीला सारखं लगवीला आणि हागायला आणि मुतायला जायचंय तुम्हाला, काय आम्हाला कळणाच. अहो तुम्हाला काय सांगू, दररोज झालं यांचं. नुसतं लघवीला जायचं, हे करायचं ते करायचं. अहो काय कधी कधी तर लघवी पार पांघरुणातच करतात. आणि पाहुणे रावळे आले ना तर त्यांना असं पांघरून द्यायचं बाई, वास येतो मरणाचा त्याचा, आणि ते धुवायचं बाई. मी एक काम करा भाऊ, तुम्ही ना तुमच्या लेकीलाही बोलवा इथं, नाही ते एक काम करा तुम्हीच लेकीकडे जा, आम्हाला तेवढाच वेळ भेटेल थोडाफार. अरे बाळा, तसं नसतं. लेकीकडे जाऊन भागत का माझं? हा, मग इथं बरं भागतं. मग आता तुमचा लेख बी नाही इथं, आम्हाला तरी कवर त्रास देता. लेख निदान हागमुत तरी काढीन तुमचा. तुम्हाला पटतं का नातानी नातसुनेनी केलेलं हे सगळं? मग काय तर. बस नाही, पण आता माझी पर्याय तशी झाली ना. अरे लगवीला जायचंय ना बाळा मला. चला नेतो एकदाच लगवीला या. माझी काठी आण. काटीन ती तुमची ही कुठे ठेवली? अहो तुम्हाला लक्षात ठेवता येत नाही का हो? उतरा खाली. कुठं काय ठेवलं? जवळ ठेवायचं, झोपला असतं तर इथं. मग उतरा हळूच उतरा, उतरायचं, हे पडता. करायचं. अहो काय सांगू यांना, कोणतं सुंबाळ राहत नाही. नुसतं कधी जेवायचं, काय हळूनी उतरा, करायचं, हळूनी. चहा सुद्धा नीट फुकून पित नाही ते. हळूनी हळूनी. नंतर म्हणतात जिप्पोळी जिप्पोळी जिप्पोळी. गजनी झाल्यात भाऊ, गजनी, तुमचा लय फक्त एवढे केस राहिले ते कापून टाका. लय तरास इकडे भाऊ तुमचा. आम्हाला लेख बोलून घ्या तुमची इथं तुम्ही पटकीनी. आम्हाला नाही, आम्हाला तरी तरासात मोकळं करा तुम्ही. अरे माझ्यावर कशी तरी माती लोटा बाबा, मला नकाही करू काही. आता काय माती लोटायची त्याची वाट बघू बघू पार आम्ही, आमची अहो माती लोटायची वेळ आली. मग काय तर. मला काठी आणलं गेलं. माणसी जा काठी आण, नाही तर म्हातारा मुतायचं चेडी जा लवकर आण, नाही तर परत तुला धावा लागायचं. आण पटकीनी. दुसरी काठी असेल बघा. थांबा पडता मोकार काहीतरी कुटाणा करताना अजून आधीच पैसे नाही तर दवाखान्याला. धरा ही काठी. हे घ्या काठी आणि जा न्या, हा, नाहीतर या, इथं सगळी जा. फरची पुसावं लागन मलाच. चला जा. तुझ्या हाताला धरे बाळा. हा थांबा धरतो. हा चला बया काय ह्या म्हाताऱ्याचे नाटक आहेत. चला उतरा. माणसी एक काम कर, पलीकडून धर. खरंच बाई. म्हातारा लय अवघड आहे. चला थोडं लय नाटक आहेत हळूहळू बाई ह्यांची, पण सगळं करायचं आपणच. चला. उतरा हळूच का नाही उतरा. टपकून काय माहिती. हळूच उतरा, पाय हळूच ठेवा. काय लय अवघड आहे बाबा, आता काय करता? आलंय आमच्याच कर्माला, बघायचंय आम्हीच. मग काय तर. आमचं कर्म काय होतं काय माहिती. उतरा. ते सगळं भोगायला आम्हाला भेटलं. जा घेऊन आता तुम्हीच. चला हळूहळू चला. रेट थापते मी आणि घालते यांच्या गळ्यात. चला चला. काय अवघड झालंय भाऊ. ती लिकीचं काय असेल ते बघा गडे. एक काम करा, तिला अर्धा हिस्सा द्या, पण इथनं तुम्ही जा. म्हातारं सांभाळू 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 आमची पार पार ना पार आमची पिट्या पिट्या पाडला या. लय अवघड झालंय बाबा आमचं, आता जीवनच अवघड झालंय. भाऊ भाऊ
इथं दिसनात. भाऊ माणसे, भाऊ कुठं गेले का? भाऊ आहे हा ते गेलेत तिकडे राहणार. नुसतं त्यांना हागायला मुताला एवढंच लागत, दुसरं काही नाही. अगं वय झालंय त्यांचं आता. बसा तुम्ही, पाणी आणते. बस सुद्धा म्हणे ना, एवढं का म्हणून तनफन करून राहिली. तन करण्यासारखं झालंय, तन नाही करणार तर मग काय करणार मी. घ्या परत म्हणतात पाणी नाही दिलं काही नाही दिलं. अगं पण असं नाही, माझं भावन भाऊजय असते तर तुम्हाला एवढा नसता ताण झाला. ते गेले टपकून. हे आता आमच्या पदरी पडलं नाही सांभाळायचं. टपकून नाही ग, ऍक्सिडेंट झाला म्हणून दोघं गेले, नाही तर ते जर असते तर तुमचं लय चांगलं झालं असतं. काय चांगलं बघतोय आता, किती चांगलं झालंय आमचे. काय हो तुम्हाला वास बीस येत नाही का हो इथं? वास कशाचा? वास कशाचा? अहो इथं आजोबा झोपतेत आणि त्यांचा वास नाही येत का मग तुम्हाला? बघा पांघरुरात मुतत येत बितत येत, सगळं हागणं मुतणं सगळं आम्हालाच काढावं लागतं, सगळं धुवावं लागतं सगळं आम्हालाच. अगं आता म्हातारा माणूस झाले ते, त्यांचं तर काय राहिलं. तेच की म्हातारा माणूस झाला तो, त्याच्यामुळे आम्हाला पाहुणे रावळ्याकडे जाता येत नाही. जसं काय असं वाटतं आम्ही गुरु बिरं सांभाळतोय. मग काय आता आम्ही आमचा संसार सोडून इथं यायचं भाऊचं करायला? मग आम्हाला तर आमचं संसारात हे करावं लागू राहिलं ना. आता तुम्ही काय फुकट करता का? त्यांची शेती पोती सगळं आहे करायला, खायला. 4 लोक आहेत काम करायला, का तुम्हाला ते काम करायचंय? हा आता काय करतो, भाऊला खाऱ्या आणल्यात मी, दुधात दे जाय रोज सकाळ संध्याकाळ. हा बरोबर आहे ना. तुम्हाला काय येता एवढा खाऊ बिऊ करून, तुम्हाला काय माहिती किती करावं लागतं त्यांचं किती काही नाही. चला. अरे बाबा थम. काय थम, जरा हातपाय बी दूध जाकावा तरी. आता काय करू, माझ्या हाताने काय मला धुता येत आहे का काय? पाणी दिलं आहे तरी तरी तुम्हाला धुता येईना. आता काय सांगावं रे बाबा. काय सांगू नका तुम्ही, आम्हाला मोकळं करा. चला भाऊ, या हळूहळू चला. लयच भाऊच्या हाल झाले गड्या. चला हळूच चला. चला वर वर चला, माणशी दूर लागली. ये. वर पाय ठेवा, हा ठेवा. या दमानी दमानी दमानी. आयुष्य चाललंय आमचं, हे असंच त्यांना धरून हा. बसण्यात. बसा नीट बसा, वर बसा. नीट बसा भाऊ, बसा वर. माग सारखा हो बसा, खाट बसा. सारखा ती रे, नीट ठेवायची ना तो. काय आता नीट ठेवायची या. पार्टी बी थिजली पार्टी. हा, काय काय तू काय काय? हा अरे कवा आली? आताच आले तुम्ही तिकडे बाथरूमला नेल तर तुम्हाला येणे तवा. मला दिसना काय व्हायना. तुझ्या आवाजावर ओळखलं. हा आले याच्याला 4-5 फोन आले. आत्या तू ये भाऊचं करायला, तू ये. अरे मला खाऊ आहे, काय आणलंय का तू? आणलेत ना खाऱ्या, तुम्हाला आवडत दुधा संग, मग खाऱ्याच घेऊन आले. असं ना. हा हा. ते काय तिला म्हणलं भाऊला जरा सकाळ संध्याकाळ दुधात खाऱ्या दे. मी काय लय दिवस नाही, 2-3 दिवस थांबन. हा तू कशाला थांबशील, हा, बाप जड आहे तुला तसा पण. नाही तू थांबाय पाहिजे 4-8 रोज. आता तुम्हाला माहिती आहे ना भाऊ कसं आहे घरी बी. अगं बाई, मला ही म्हणते कंटाळले ते मरण कसं आहे. माझ्या हातात आहे का मरण? हा? नाही ना, बरोबर आहे तुमच्या. काय आता हातात आहे का? देवाचं दे नाही ते मरण. का इथं नरडे दाबून मरायचं नाही ना भाऊ. काही नका तुम्ही नरडं दाबून मरून काय नका करू. मस्त तुम्ही कमवून ठेवलेलं आहे त्यांना. ते काय कष्ट करून तुम्हाला पोषी देत का? नाही तर मग काय म्हातारं पुस्तक काय आम्हाला. आणि त्यांची एवढी प्रॉपर्टी तुम्हीच बसून खातात त्यांच्या प्रॉपर्टीवर. हा आम्हीच खातोय बसून, ती नाही खाता आमच्या उरावर बसून. तुला तर काल 2 दिवस थांबते का बापापाशी? मग काय बोलती तर अशी टमाटामा. 2 दिवसासाठी येतात आणि मस्त तुमची जीभ थरथर चालती हो. आली बघा एवढ्या नाही एवढ्या तर येऊन एवढ्या सांभाळायचं एवढ्या कसं. खऱ्या घेऊन पुसगुळ. अरे बाळा, तिला काय दिलंय मी? काय दिलंय तिला? द्या मग, नाव करून द्या ना. राहिलंयच काय, तेवढंच राहिलंय. भाऊ काही झालं का सारखा फोन करतो. ये आता 4 दिवस भाऊचा करायला, ये 8 दिवस भाऊचा करायला. अगं बाई, माझ्या नावावर 2 एकर जमीन आहे. हा आहे ना. त्याच्यातला 1 एकर इका ती माझ्या नर्सला द्या पैसे, मला सांभाळी तरी ती. नाही बरोबर आहे भाऊ तुमचं, खरं आहे. तुमच्या नावावर हाय ना शेती. गेले कटाळे असले ना तर ती 1 एकर इकून टाकी आणि एखादी बाया ठुमते तुमचं करायला. नाही नाही, बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे आणि हिचं बरोबर आहे ना. इथून माग आपण सांभाळलं तेव्हा नाही ह्यांना नरस दिसली, 2 एकर दिसलं. आता म्हातारपणाला लगेच 2 एकर आणि एकर इकायच्या गोष्टी दिसायला लागल्या. इथून माग आम्ही सांभाळायला नाही दिसलोय तुला. तर तू लयच बोलतो रे, तुझंच काय लयच करतो त्यांच्यावालं. अरे करतोय म्हणून बोलतोय आता मी, तुला अरे समजतं तुला का? चांगलं माहितीये तो बाप आणि आई असती तर मला एवढी चक्रा मारायची गरज नसती. त्यांनी दोघांनी लय चांगलं केलं ती असतं भाऊचं. असती तर, पण आता मला करावं लागतंय, मला जळ पुसती म्हणून बोलतोय मी. अहो गप्प बसा की, पिकलेलं पान कधी पण गळ. हा नातू आहे माझा.
हा ना मग याला लहानपणी मी या खांद्यावर वागिवलं इकडे तिकडे, मग त्याला मी सांभाळलं, मग आता मला त्याने सांभाळलं, मग काय झालं. आणि त्याने करायलाच पाहिजे ना भाऊ. तुम्ही त्याच्या आई बाप मेल्यापासून सगळं तुम्ही त्याचं केलं, तुम्ही त्याला लहानचं मोठं केलं. आम्ही तरी किती वेळ येत होतो नाही ना, आणि तो आज तुमच्याच सांभाळण्याला कंटाळलाय. भाऊ कसं तुमचंच नाही, आता कसं झालं जगात कुठे बी आई बापाचं दुखायला लागलं का लेकीला फोन करतात या करायला, पण असं नाही त्यांचं. मग आता त्यांच्या बापाची प्रॉपर्टी खातेत, सगळं खातेत, मग धर आत्याला 2 एकर द्यावा का, ती सांभाळी ना, ती करते मग तिला द्यावा, तू कर, पण फक्त करायला बोलते सगळीकडं. नाही आत्या तू नको सांभाळू, तू पण एक सासर वशिनच आहे. आम्हाला आमची चूक कळाली, आम्ही सांभाळतो भाऊला. नाही नाही भाऊला नेते मी सांभाळायला. भाऊ मला काय तुमचा तुकडा नको, माझ्या घरी उता आलाय, पेटायचं नाही, सगळं आहे. पण तुला माहिती आहे तिथं मीच लागत आहे सगळ्या गोष्टी करायला, म्हणून मला इकडे येणं होत नाही. नाही अहो नको ऐका, संभवतो आम्ही एवढे वर्ष आम्ही नाही संभवत आलो, नाही मग माझ्या आता घरी घेऊन संभवत जाते होती. मी भाऊला आता. नाही तुला वाटत असेल प्रॉपर्टीसाठी, तसं काय नाही. त्यांचं 2 एकर त्यांच्याच नावावर राहू दे. नाही तसं ते हायदावर मी त्यांच्या नावावर ठेवणार आहे. आम्ही काय तुम्हाला ते देणार नाही. तुमच्या मग बापाच्या नावावर 7 एकर होतं ते तर तुझ्याच नावावर उतरलंय, पण भाऊच्या नावावरच आहे ते तसंच ठेवायचं. ते मला नको आणि कोणालाच नको, पण भाऊ आहे तर ते तसंच राहणार. नाही आत्या ऐक ना, मानसी भाऊ आमचं खरंच चुकलं, आम्हाला माफ करा, परत नाही असं होणार. हो आजोबा, आम्ही तुमच्यासोबत जे काय वागलो ना, खरंच खूप चुकीचं अरे वागलो, माफ बरे करा. बाबा, बरोबर आहे तुमचं, मी तुमचं बी ऐकतो, तुमची चूक मी पदरात घेतो. नाही नाही भाऊ, मी काय परत नाही आत्या, करते ऐक ना, तुम्हालाच भाऊ, घेऊन जाते परत माझ्या जर संग. आमचं चुकलं ना तर आम्हाला दोघाला बी तुम्ही ह्या काठीने हाणा. तुम्हाला अधिकार आहे तेवढा आम्हाला हाणण्याचा. नाही भाऊ चला तुम्ही माझ्याकडे, तिकडच मी नेते तुम्हाला सांभाळ. अरे नग बाई, काय करायचंय, माझी लेकरं मला सांभाळतील. नाही नको, खरंच नको आत्या, ऐक ना, तुझ्या बी पाया पडतो आम्ही. नको नको, खरंच खरंच नको. चुकलं आमचं, एक वेळेस माफ करा ना, हा, एवढी वेळेस दुसऱ्या वेळेस अशी चुकी नाही होणार. याची अरे आम्ही कसं कमी काळजी असतं, घेऊ. नेते भाऊ मी तुम्हाला तिकडं. नाही, नको आत्या, ऐक. न बाई, माझी लेकरं मला सांभाळतील, आता काय काळजी करू नको. तू 4-8 दिवसाला येत जा. ते तर मी येतेच, त्याचा फोन आल्या भेटायला. बरं आत्या, मी मला झोप येऊ आता. झोपव त्यांना आम्ही. झोपव, नीट झोपव. हा दमा. मी खायला आणते भाऊला. काय केलंय खायला तू? खायला केलं की मी. चल तुम्हाला जा माणसं जेवाय आणता. ती इकडे ती पिशवी. ही पिशवी नाही आत्या. हा चल.